देशासह जगभरातील रामभक्तांचं श्रद्धेचं स्थान असलेलं अयोध्यातील राम मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या 22 तारखेला जे आहे ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहेत। अयोध्येमध्ये जे आहे ते भाविक आपापल्या परीनं जे आहे ते पूजेचं साहित्य पाठवत आहेत। अशातच अमरावतीमध्ये जे आहे ते सकल हिंदू समाजाच्या वतीनं तब्बल 500 किलो कुंकू जे आहे ते अयोध्येला पाठवलं जाणार आहे। कौंडण्य पूरचे जे आहे ते पीठाधीश राजेश्वर माऊली सरकार यांच्या हस्ते जे आहे ते हे कुंकू जे आहे ते अयोध्येमध्ये नेलं जातं। आपण बघू शकतो महिला जे आहे ते महिला भाविक या ठिकाणी आपल्या घरून कुंकू आणत आहे। जवळपास 500 किलो कुंकू जे आहे ते अयोध्येला नेलं जाणार आहे आणि त्याचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी केला जातो। आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 22 तारखेला जो रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा पार पडणार आहे त्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल होणार आहे। परंतु जे भाविक अयोध्येला जाऊ शकत नाही त्यांची श्रद्धा जी आहे त्यांची मनोकामना श्री रामापर्यंत पोहोचावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे ते कुंकू कलशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 500 किलो जे आहे ते कुंकू हे अयोध्येला नेलं जाणार। आपल्यासाठी या स्वीकृत बोलण्यासाठी आहे जगदीश गुप्ता। सर काय सांगणार, 500 किलो कुंकू अयोध्येला जाणार आहेत, काय सांगणार, काय संकल्प असा आहे? अमरावती सकल हिंदू समाजाच्या अनेक संघटनांनी एक संकल्प घेतलं की रामलल्लाचा गृहप्रवेश 500 वर्षानंतर अयोध्येला होत आहे आणि म्हणून संपूर्ण भारतभरातनं जे जे वैशिष्ट्य ज्या जिल्ह्याचा किंवा ज्या प्रदेशाचा आहे तो रामचरणी अर्पण करण्याचा संकल्प सकल हिंदू समाजाचा होत आहे। आणि त्या अनुषंगानं अमरावतीचा प्रसिद्ध काय आहे तर अध्यात्मामध्ये पूजेमध्ये कुंकूंचा एक विशिष्ट महत्त्व आहे आणि तो कुंकू अमरावतीमधनं संपूर्ण भारतवर्षात जात असल्यामुळे सकल हिंदू समाजाने हे संकल्प घेतलं की अमरावतीतनं 500 वर्षाचा संघर्ष झालं म्हणून 500 किलो कमीत कमी कुंकू अयोध्येपर्यंत पोचला पाहिजे। आणि योगायोग आम्हा सगळ्यांचे गुरुवर्य आणि कौंडण्यपूर चे जगद्गुरू आमची माऊली सरकार राजेश्वर माऊली सरकार यांना त्या कार्यक्रमाचा निमंत्रण असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा कुंकू तिथपर्यंत पोचावं असा संकल्प सकल हिंदू समाजाने अमरावतीच्या घेतलं आणि त्यानिमित्त कुंकूंचा संकलन आणि स्वामीजी तिथे जात आहे तर सकल हिंदू समाजाचा प्रणाम आपली भावना त्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामच्या चरणी पोहोचवण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे। बघू शकतो 500 किलो कुंकू जे आहे ते अयोध्येला नेलं जाणार आहेत। अमरावती शहर असेल किंवा ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या आपल्या घरून जे आहे ते आपापल्या परीनं कुंकू आणतात आणि या कलशामध्ये टाकलं जातं आणि हा कलश घेऊन जे आहे ते राजेश्वर माऊली जे आहे ते अयोध्येला जाणार आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।